भारत एक असा देश ज्या देशानं जगाला ज्ञान दिलं, एक अशी संस्कृती ज्या संस्कृतीनं जगाला जीवन पद्धती दिली. आपण सर्रास म्हणत असतो आमचे ऋषीमुनी खूप विज्ञानवादी होते, खूप ज्ञानी होते, त्यांनी मोठे मोठे शोध देखील लावले होते. बरोबर, पण कधी आपण त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? अजिबात नाही. चला तर मग याच तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठात शिकणाऱ्या आणि शिकलेल्या सर्व ऋषीमुनींची माहिती आजपासून मी तुम्हाला सांगत आहे. दररोज एक ऋषीमुनी आपण पाहायचे आहेत. चॅनेलवर नवीन असाल तर जरूर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ऋषीमुनींच्या या सिरीजमध्ये आमच्यासोबत तुम्हीही जोडा. धन्यवाद. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत थोर रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन. पारा म्हणजे काय हे युरोपात 17व्या शतकापर्यंत माहीत नव्हतं. फ्रान्सच्या शासकीय कागदपत्रात त्याचा उल्लेख दुसऱ्या प्रकारची चांदी म्हणजेच किक सिल्वर म्हणून येतो. तेथील शासनाने भारतातून आयात होणाऱ्या ज्या औषधांमध्ये पाऱ्याचा उपयोग केला आहे त्या औषधांचा वापर फक्त चिकित्सकांनीच करावा अशा आशयाचा कायदाही संमत केला होता. भारतवर्षात पाऱ्याची माहिती हजारो वर्षापासून होती. एवढेच नव्हे तर या पाऱ्यापासून सोने निर्मिती करण्याची कलाही भारतात मायुरी विद्या नावाने विकसित झाली होती. या पद्धतीचा जगात पहिल्यांदा वापर प्राचीन भारतीय रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन यांनी केला. आचार्य नागार्जुन यांचा जन्म सामान्य शकाच्या 8व्या शतकाच्या दरम्यान झाला. विदर्भातील कांचीनगर येथे जन्मलेल्या नागार्जुनांच्या मातापित्यांचे लहानपणी दुष्काळात निधन झाले. मातापित्यांचे छत्र नाहीसे झाल्याने अनाथ झालेल्या नागार्जुनांचा बौद्ध भिक्खूंनी सांभाळ केला. या बौद्ध भिक्खूंनी नागार्जुन यांना शिक्षणासाठी प्रसिद्ध अशा नालंदा विद्यापीठात दाखल केले. नालंदा विद्यापीठाचे प्रमुख असलेल्या आचार्य सरहप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली नागार्जुन यांचे अध्ययन सुरू झाले. नागार्जुनांनी सखोल अभ्यासासाठी रसायन व धातुशास्त्राची निवड केली. भारतात प्राचीन काळापासून धातू विज्ञान व रसायन विज्ञान व्यवहारी जीवनात उपयोगात येत होते. कर्मरा म्हणजे कच्चे धातू गाळणारे, धमत्र भट्टीतील अग्नी चेतविणारे, हिरण्यक म्हणजे सोने गाळणारे आदी व्यावसायिक हे धातुविज्ञान शाखेशी संबंधित होते. तर प्रयोगसिद्ध शास्त्र म्हणून रसायनशास्त्राचा विकास होत होता. वेगवेगळ्या प्रकारची रसायने, त्यांची निर्मिती, उपलब्धता, गुणधर्म, प्रक्रिया आदी सर्वांचा तपशीलवार अभ्यास या रसशास्त्रात होत होता. याच रसविद्येत नागार्जुनांनी अध्ययन करून प्रभुत्व प्राप्त केले. नालंदा विद्यापीठातच आचार्य अध्यापन कार्य करू लागले. तसेच रसविद्येसंबंधी संशोधनही सुरू होतेच. आचार्यांच्या या संशोधनाला राज्याश्रयही लाभला. असे मानले जाते की आचार्य नागार्जुन यांची प्रयोगशाळा होती. त्यांना रससिद्धी म्हणण्यात येईल. याच प्रयोगशाळेच्या सिद्धीतून आचार्य नागार्जुन यांनी रसरत्नाकर, कक्षपुटतंत्र, आरोग्य मंजिरी, योगसार यांसारखे ग्रंथ लिहिले. आचार्यांच्या अलौकिक प्रयोगांची व प्रतिभेची प्रचिती त्यांचे हे ग्रंथ देतात. नागार्जुनांच्या रससिद्धी या ग्रंथात त्यांनी पाऱ्यासंबंधी केलेल्या प्रयोगाचे विस्तृत वर्णन पाहायला मिळते. पारा शुद्ध स्वरूपात मिळवण्यासाठीच्या पद्धतीचे वर्णन या ग्रंथात केलेले आहे. या पद्धतीमध्ये पाऱ्याला 18 वेगवेगळ्या संस्कारातून म्हणजे शुद्धिक्रियातून जावे लागे. या प्रक्रियांमध्ये औषधीयुक्त वनस्पतींचे काढे आणि रस पाऱ्यासंबंधी घोटणे, गंधक, अभ्रक तसेच क्षार पदार्थांशी पाऱ्याचे संयोजन करणे या प्रमुख प्रक्रिया होत. अशा 18 कसोटी पार पाडलेल्या शुद्ध स्वरूपातील पारा औषध म्हणून वापरण्यासाठी योग्य समजला जाईल. या स्वरूपातील पाऱ्याला कायाकल्प म्हणण्यात येत असे. याच ग्रंथामध्ये आचार्य विविध धातूंचे सोने किंवा चांदीमध्ये रूपांतरण करण्याच्या पद्धती सुद्धा सांगतात. या विद्येला
मायुरी विद्या असेही म्हणतात. त्याप्रमाणे 17व्या कसोटीत असलेला पारा हा इतर धातूपासून सोने किंवा चांदी बनविण्याच्या कार्यात वापरला जाईल. मारण, वज्रलेप, वज्रसंगट यांसारख्या धातुक्रियांचे वर्णनही नागार्जुनांच्या साहित्यात येते. विविध प्रकारच्या धातूंपासून मिश्रण तयार करण्याच्या पद्धतीचे संशोधनही आचार्य नागार्जुन यांनी केले होते. जस्त म्हणजे झिंक आणि त्याच्या तिप्पट तांबे एकत्र तापवल्यास त्यापासून सोनेरी रंगाचे पितळ म्हणजेच ब्रास निर्माण होऊ शकते. हे नागार्जुनांनी संस्कृत ग्रंथात सांगितलं आहे. रसविद्येने केवळ सोने बनविण्याच्या मागे न लागता आचार्य नागार्जुनांनी आरोग्य आणि चैतन्य यांच्या वाढीसाठी औषध निर्मिती क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. अनेक औषधी आसवे बनविण्याच्या पद्धतीचे वर्णनही नागार्जुन करतात. नागार्जुनांच्या साहित्यामधून तत्कालीन रसायनशाळा व त्यामध्ये वापरली जाणारी यंत्रे, पट्ट्या, उपकरणे यां सर्वांचे वर्णन दिलेले आहे. रसशाळा ही भिंती बांधून अत्यंत सुरक्षित अशा जागी स्थापन करण्यात येईल. त्यात अलिका म्हणजेच माप, चक्र, तराजू, भाते, धातूच्या नळ्या, लोखंडी खलबते, चर्नित्र म्हणजेच दळणाची जाती, चाळण्या, शेणाच्या गोवऱ्या, कापूस अशी साधने व उपकरणे वापरली जातात. रसयंत्राचेही विस्तृत वर्णन आचार्य नागार्जुन आपल्या साहित्यात करतात. त्यापैकी आपण पाहूयात खोला यंत्र, ज्याला आपण इमर्शन हिटिंग असे म्हणतो. सायन्सचे काही विद्यार्थी असेल त्यांना ह्या पद्धती समजून जातील. या यंत्रात औषधांची पुरचुंडी रसायनात बुडेल अशा तऱ्हेने टांगून तिला उष्णता देण्यात येईल. नंबर 2 स्वेदन यंत्र, ज्याला आपण स्टीम हिटिंग असे म्हणतो. या यंत्राद्वारे पदार्थांना किंवा औषधांना वाफेच्या सहाय्याने उष्णता दिली जाईल. तिसरं धूप यंत्र म्हणजेच कोटिंग. या यंत्राद्वारे सोने किंवा चांदी यांची वाफ करून तिचा उपयोग या धातूंचे लेपन करण्यासाठी होत असे. चौथा पतन यंत्र, ज्याला आपण संप्लवन किंवा सब्लिमेशन असे म्हणतो. या यंत्राद्वारे संप्लवनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. पाचवा आहे तीर्घपातन यंत्र, ज्याला आपण डिस्टिलेशन प्रोसेस असे म्हणतो. हे यंत्र ऊर्ध्वपातन करण्यासाठी वापरण्यात येत असे. अशा या जगातील सर्वश्रेष्ठ रससिद्धी असलेल्या नागार्जुन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती काही उपलब्ध नाही, पण त्यांच्या जीवनातील एक प्रसंग तो आपण पुढील प्रमाणे पाहूयात. त्यावेळी आचार्य नागार्जुन नालंदा विद्यापीठाचे प्रमुख आचार्य म्हणजेच कुलपती होते. त्यांना आपल्या प्रयोगात सहाय्य करण्यासाठी सहाय्यकाची गरज होती. विद्यापीठाच्या इतर प्राचार्यांनी त्यासाठी रसविद्याशास्त्रातील अशा 2 विद्यार्थ्यांची निवड केली. अंतिम निवडीसाठी या विद्यार्थ्यांना आचार्यांच्या कक्षात नेण्यात आले. आचार्यांनी त्यांना एक पदार्थ दिला व म्हणाले, तुम्हाला या पदार्थांची ओळख शोधायची आहे. तो कशापासून बनला आहे ते ठरवून त्यापासून एक रसायन बनवून आणा. हे रसायन 2 दिवसांनी घेऊन मला भेटायला या आणि आपल्या कुटीरात जाण्यासाठी नेहमीच्या मार्गाचा वापर न करता राजमार्गावरून दोघेही एकत्रच जा. 2 दिवसानंतर ते दोन्ही युवक आचार्यांच्या दालनात पुन्हा आले. पहिल्या युवकाने आपले तयार केलेले रसायन आचार्यांना दाखवले व आचार्यांनी तत्संबंधात विचारलेल्या साऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे त्यांना दिली. दुसरा युवक मात्र आचार्यांची क्षमा मागू लागला. आचार्यांनी त्याचे कारण विचारले असता तो म्हणाला, त्या दिवशी राजमार्गावरून कुटीरात परत जात असताना मला एका मातेचे आक्रंदन कानावर आले. काय झाले ते पाहण्यासाठी मी त्या आवाजाच्या दिशेने झोपडीत गेलो. तेव्हा एक बालक खूप आजारी असलेले मला दिसले. त्या माताजींचे यजमान बाहेर गावी गेले होते, म्हणून मी त्या बालकाला घेऊन आपल्या चिकित्सा शाळेत गेलो. त्याचे वडील बाहेर गावावरून परत येईपर्यंत त्याची काळजी घेतली.
त्याचसाठी मी चिकित्सा शाळेत गेलो. त्याचे वडील बाहेर गावावरून परत येईपर्यंत त्याची काळजी घेत राहिलो. त्याचसाठी मी रसायन तयार करू शकलो नाही. हे कथन ऐकताच आचार्य नागार्जुन यांनी त्या युवकाची पाठ थोपटली व त्याची आपल्या सहाय्यकपदी निवड केली. त्यावेळी आचार्य म्हणाले, रसविद्या असो वा धातुविद्या, या सर्वांचा उद्देश मानवसेवा व समाजातील दीनदुबळ्यांचे कष्ट दूर करून सुखी करणे हेच आहे. धन्य ते आचार्य नागार्जुन आणि धन्य तो देश जेथे त्यांच्यासारखे सेवावृत्ती रससिद्धी जन्मास आले. भारत माता की जय. वंदे मातरम.